नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी आणि या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आपण 6वा बघणार आहोत. स्थूल वाचनाचा पाठ बालसाहित्यिका गिरिजा कीर. या आधीचा 5वा पाठ जो आहे तो यावर्षी पुरता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही. 25% अभ्यासक्रम जो सर्व इयत्तांचा कमी झालेला आहे त्यामध्ये तो पाठ नसल्यामुळे आपण पुढच्या पाठाला सुरुवात केलेली आहे. बालसाहित्यिका गिरिजा कीर हा स्थूल वाचनाचा पाठ आहे आणि या पाठाच्या लेखिका आहे डॉक्टर विजया वाड, ज्यांचा जन्म 1945 मध्ये झाला. ह्या प्रसिद्ध लेखिका आणि बालसाहित्यिका आहे. विशेष करून त्या लहान मुलांसाठी साहित्य लिहितात. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. मोठ्यांसाठी आणि छोट्या बालकांसाठी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, नाटकं त्यांनी लिहिलेली आहे. अशी एकूण 117 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे. विश्वकोशाचं ग्रंथवाचन स्पर्धा होती आणि त्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाने डी.लिट ही पदवी त्यांना दिली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षासुद्धा होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेखांश या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहे. आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रहसुद्धा त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटकंसुद्धा त्यांची प्रकाशित झालेली आहे. झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या लहान मुलांसाठी बाल कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. काही नावं प्रसिद्धीस आलेली असतात, नावाने प्रसिद्ध झालेली असतात आणि काही नावं हृदयातून प्रसिद्ध झालेली असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे. गिरिजा कीर एकमात्र अशा लेखिका आहेत की त्यांना प्रसिद्धी तर मिळाली, त्याचबरोबर हृदयातून त्यांना पसंतीसुद्धा मिळालेली आहे. कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून विलया संचार करणाऱ्या, मग दैनिक असो, मासिक असो, नियतकालिक असो, पुस्तकं असो, रेडिओ असो, दूरचित्रवाणी, TV असो, अशा सगळ्या प्रसार माध्यमांमधून त्या झळकलेल्या आहेत. उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका कथाकथन अतिशय उत्तम प्रकारे त्या करतात आणि त्यामुळे अनेकांची मनंसुद्धा त्यांनी जिंकलेली आहे. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. प्रस्तुत पाठ गिरिजा कीर यांनी जी नाटकं लिहिली, जी चरित्र लिहिली, कथासंग्रह लिहिले, बालसाहित्य लिहिले याची ओळख डॉक्टर विजया वाड ह्यासुद्धा लेखिका आहे. यांनी रसास्वाद कसा घ्यावा, एखाद्या पुस्तकाचा, कवितेचा रसास्वाद कसा घ्यावा त्या अंगाने लेखिकेची ओळख करून त्यांनी दिलेली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. एखादी साहित्यकृती, एखादं पुस्तक, त्या पुस्तकाकडे आस्वादात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं या उद्देशाने हा पाठ या आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे.
आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे लेखिका विजया वाड यांनी दिले आहे की एखादी गोष्ट आपल्याला आवडली किंवा नाही आवडली तर त्याचं कारण आपल्याला सांगता आलं पाहिजे, त्याचं विश्लेषण आपल्याला करता आवडली तर का आवडली आणि आवडली नाही तर का आवडली नाही, ह्या दोन्ही बाबी आपल्याला सांगता आलं पाहिजे, त्याचं विश्लेषण आपल्याला करता यायला हवं. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणाचे किंवा तिच्यातील दोषाचे विवेचन करता यायला हवे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली, एखादी साहित्यकृती, एखादी पुस्तक, एखादी कथा, एखादी कविता, जे काही आवडलं असेल किंवा नाही आवडलं असेल तर त्यामधले आवडली तर त्यातले चांगले गुण काय आणि नाही आवडलं तर त्यात दोष काय, हे दोन्ही आपल्याला सांगता यायला हवं. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद होय आणि रसास्वादाचा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी बोर्डाच्या पेपरमध्ये येत असतो. तर एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं तर का आवडलं, त्या गोष्टी कोणत्या, त्यातल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या, हे सगळं सांगणं म्हणजे त्याचा रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. आता समीक्षा आणि रसास्वाद या दोन्हीची व्याख्या लेखिकेने केली आहे. एखादी गोष्ट आवडण्याचं वा न आवडण्याचं चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण जर तुम्ही विश्लेषण करत असाल तर ते झालं त्या पुस्तकाचं समीक्षण करणं. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणं. कोणतीही एखादी साहित्यकृती असेल, कलाकृती असेल, तिची समीक्षा करण्याची पहिली जी पायरी आहे ती म्हणजे पहिल्यांदा त्या कलाकृतीचा रसास्वाद घेणं. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना लेखिका म्हणतात पुढील मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिल्यांदा त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारी विशेष काय आहेत, व्यक्तिरेखा पुस्तकामध्ये सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कथानक आकर्षक आहे, उत्कंठावर्धक आहे का, काव्यसंग्रह असल्यास कवितांचं भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य कशातून तुम्हाला जाणवतं हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लेखकाची भाषाशैली, लेखकाने जी भाषा वापरली ती शैली कशी आहे, पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का की रटाळ झालेला आहे हेही तुम्हाला सांगता यायला हवं. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का, पुस्तकामधून कोणती मूल्ये तुम्हाला दिली आहे, कोणता संदेश, कोणता उपदेश तुम्हाला मिळालेला आहे, एखादं कथानक आणि त्यामधला जो आशय आहे, कथानकाचा जो विषय आहे, या सर्वाचा तुमच्या मनावर एकत्रित परिणाम झाला आहे का, हे सुद्धा आपल्याला रसास्वादाच्या दृष्टीनं सांगता यायला हवं. हे महत्त्वाचे मुद्दे एखाद्या साहित्यकृतीचं अवलोकन करताना, त्याचं विश्लेषण करताना किंवा त्याचा रसास्वाद करताना हे मुद्दे लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे मुद्दे लक्षात घेऊनच लेखिकेने बालसाहित्यिका गिरिजा कीर यांनी ज्या साहित्यकृती लिहिल्या आहेत त्याचं विश्लेषण आपल्यापुढे केलेलं आहे. लेखिका म्हणतात, आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. आज लेखिका विजया वाड म्हणतात की गिरिजा कीर यांनी मोठ्या माणसांसाठीही लेखन केलं आहे आणि बालकांसाठी सुद्धा केलं आहे, परंतु त्यामधलं मी बालसाहित्याबद्दलच लिहिणार आहे, बालसाहित्याबद्दल लिहिणार आहे. लहान मुलांसाठी त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याबद्दल आज विशेष करून मी बोलणार आहे, लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईच्या लेखनात तोचतोपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. गिरिजा कीर यांनी विपुल अशी साहित्य निर्मिती केली आणि प्रत्येक साहित्य निर्मितीमध्ये त्यांचा तोचतोपणा आपल्याला दिसून येत नाही. तेच कथानक, तीच भाषा असं आपल्याला दिसून येत नाही, तर प्रत्येक पुस्तकामध्ये कथामध्ये, कवितेमध्ये वेगळेपण आपल्याला दिसून येतं. हे त्यांचं सर्वात मोठं यश आहे. त्यांची नाटकुली आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या छोट्या छोट्या नाटकुली जर तुम्ही वाचलात, लहान मुलांसाठी लिहिलेल्या ज्या नाटिका आहेत त्या जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला एरवी इतर लेखक काय करतात तर लहान मुलांसाठी नाटकं लिहिताना त्यामध्ये चमत्कारावर आधारित, अद्भुत रम्यतेवर आधारित
लिखाण करतात. परंतु गिरजागीर यांनी मात्र असं केलं नाही. लहान मुलांच्या दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न, रोजच्या जीवनातले प्रश्न किती महत्त्वाचे आहे आणि तेही लहान मुलांच्या विश्वातले, या लहान मुलांच्या मनातही प्रश्न असतात, त्यांनाही समस्या असतात, ते त्यांनी आपल्या नाटिकेच्या माध्यमातून बालकांपुढे मांडलेले आहे. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. गिरजागीर यांनी जे छोट्या मुलांसाठी नाटिका लिहिल्या आहेत त्याकडे लक्ष वेधण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. इटुकुली पिटुकुली नाटुकुली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. आता अनेक वयोगट ठरवून लेखिकांनी आपल्या नाटिका लिहिलेल्या आहेत. त्यामधल्या 9 ते 12 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना सहज समजेल अशा सहज सोप्या भाषेमध्ये आणि त्यांना आवडेल असे नाटकांची नावंसुद्धा लेखिकेने ठेवली आहे. आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले अशी ही बालनाटिकांची नावं त्यांनी ठेवली आणि मुलांना आकर्षित करण्याचा हा एक त्यांचा प्रयत्न असावा. तर नीलाराणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहे. नीलाराणीचा दरबार, मी कोण होणार या छोट्या छोट्या मुलांसाठी नाटिका त्यांनी लिहिल्या आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. ह्या सर्व बालनाटिकासुद्धा लेखिकेला आवडत असल्या तरी बालवर्गासाठी लिहिलेल्या ज्या बालनाटिका आहेत त्या विशेष लेखिकेला आवडतात. कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. कारण लहान मुलांसाठी एवढ्या त्यांच्या मनाचा विचार करून त्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न नाटिकेच्या माध्यमातून तरुण वर्गापुढे, त्यांच्या पालकांपुढे मांडण्याचा प्रयत्न कुणी केलाच नव्हता. तो पूर्ण दुर्लक्षित राहिला होता आणि त्या दुर्लक्षित झालेल्या गोष्टीकडे गिरिजागीर यांनी तो प्रयत्न केलेला आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. पुण्याला रजनी परांजपे ह्या एक तरुणी आहेत. ह्या काय करतात तर विविध वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तकं छापण्याचा त्यांनी प्रकल्प सुरू केला आहे. त्यांचा हा जो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, त्यांच्या उपक्रमाला साथ देणारी बालनाटके गिरिजागीर यांची आहेत. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. डॉक्टर विजया वाड म्हणतात की गिरिजागीर यांनी जी एक बालनाटिका लिहिली ती लेखिकेला फार आवडली. त्या नाटिकेचा उल्लेख डॉक्टर विजया वाड करतात. त्या म्हणतात की एक अर्ज आहे बाप्पा ही बालनाटिका गिरिजागीर यांनी लिहिली आणि ती नाटिका लेखिका विजया वाड यांना फार आवडलेली आहे. त्या नाटिकेमध्ये असं काय आहे तर लेखिका सांगतात, सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. सुजाता आणि सदानंद नावाचे पती पत्नी आहे आणि त्यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. घरातली सर्व मोठी माणसं बाहेर गेलेली असतात. सुजाता आणि सदानंद हे सुद्धा बाहेर गेलेले असतात आणि अशा वेळी घरामध्ये फक्त छोटी मुलं असतात आणि छोटी मुलं हे शेजारची पाजारची आणि घरातली मुलं एकत्र त्या घरामध्ये येतात आणि त्यांचे विचार विनिमय गप्पा टप्पा सुरू होतात. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. मुलांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता तर घरामध्ये सगळी मोठी माणसं त्यांच्यावर बॉसिंग करतात, त्यांच्यावर दबाव टाकतात आणि हे मुलांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? आई बाबाही आपल्याला सतत कामं सांगत असतात, सतत हे कर ते कर, केलं नाही तर मार मिळेल, रागावणं मिळेल, यासाठी तुम्ही आम्हाला रागवता, आम्हाला असं करता, असं मुलं आईवडिलांना सांगू शकत नाही. मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवा. मग कुणाला सांगणार? आई बाबा स्वतःच आपल्यावर बॉसिंग करतात, त्यांना तर आपण सांगू शकत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्या मोठ्या माणसांनाही सांगू शकत नाही. मग ही लहान मुलं विचार करतात की आपल्या ज्या ह्या तक्रारी आहे आपण कुणापुढे मांडणार? आईवडिलांना त्यांच्याच तक्रारी त्यांच्यापुढे कशा मांडणार? मग आपण असं करूयात, आपण एक अर्ज लिहूया, आपल्या सगळ्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या अर्जामध्ये लिहूया आणि आपल्या बाप्पापुढे म्हणजे गणपती बाप्पापुढे ठेवूया.
देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. या नाटिकेमध्ये बालकांना वाटतं, लहान मुलांना वाटतं की देवापुढे आपण अर्ज ठेवला, विनंती केली की देव आपल्याला प्रसन्न होईल, आई वडील शेजारी पाजारी आपल्यावर बॉसिंग करणार नाही. आणि मग अर्ज लिहायला सुरुवात होते. सर्व मिळून आपापल्या मनातल्या आई वडिलांबद्दल, मोठ्यांबद्दल, शेजाऱ्यांबद्दल तक्रारी त्या अर्जामध्ये लिहायला सुरुवात करतात. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. लेखिकेने मुलांच्या मनातल्या लहान मूल होऊन, लहान मुलांच्या जगात जाऊन, त्यांच्या मनामध्ये जाऊन लेखिकेने त्यांच्या मनातल्या छान छान तक्रारी या अर्जामध्ये मांडलेल्या आहेत. आईची शिपॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बरफ का गोला खाण्याची आझादी पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी, मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाची रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. लहान मुलं जेव्हा अर्ज लिहायला घेतात, त्या अर्जामध्ये एक मुलगी म्हणते की मला आई शिफॉनची साडी तिची नवी कोरी घालू देत नाही, ती मला मिळालीच पाहिजे. लहान मुलांना बरफ का गोला खायला परवानगी मोठी माणसं देत नाही, मुलं म्हणतात आम्हाला ती मिळालंच पाहिजे. भेळ खायला मिळालीच पाहिजे. मग हे सर्व करत असताना त्यामध्ये थोडी मोठी मुलं जे असतात, मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी तिथे जमलेली असतात. मग तेच मुलं बाप्पाचं रूप घेऊन प्रत्यक्षात तिथं स्टेजवर येतात, नाटिकेमध्ये येतात आणि ही लहान मुलं त्या बाप्पा बनलेल्या मुलांपुढे आपली तक्रारी गाऱ्हाणं मांडतात आणि मग तक्रारी गाऱ्हाणं मांडतात एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात मोठी गंमत निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक, हे बालनाटिकेचं पुस्तक विजया वाड यांना फार आवडलेलं आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभलं आहे. मुलांच्या मनामध्ये जे काही तक्रारी असतात, त्या तक्रारी पुढे मांडण्याचं, लोकांसमोर आणण्याचं, आईवडिलांपुढे आणण्याचं, पालकांपुढे आणण्याचं कौशल्य लेखिकेने इथं साधलेलं आहे. छोटे मोठे सारे त्या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातात. छोट्यांनाही आवडतं आणि मोठ्या माणसांनासुद्धा हे नाटक आवडत आहे. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरजाबाईच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरजाबाईच्या नाटकात सहजपणे आपल्याला दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणं आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणं ही अवघड बाब आहे. मोजके पात्र लेखिकेने या नाटिकेमध्ये वापरले असले तरी त्या मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य, जिवंतपणा निर्माण करण्याचं या नाटकामध्ये काम लेखिकेने केलं आहे. आणि या नाटिकेच्या माध्यमातून बालप्रेक्षकांची मनं जिंकण्याचे जे अवघड काम आहे, कठीण काम आहे, ते सुद्धा गिरिजा कीर यांनी सहजपणे केलेलं आहे. आता आपण गिरजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे वळूया. गिरजाबाईंनी लहान मुलांसाठी जे अन्य दुसरी पुस्तकं लिहिली आहेत त्याच्याकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावे म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे पुस्तकं त्यांच्यासाठी लिहिली. त्यांच्या जीवनावर आधारित अनुताई तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणाचं व्रत घेतलेल्या ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, स्वच्छतेचं महत्त्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून देणारे अशी सुंदर सुंदर चरित्र या महान लोकांवर त्यांनी लिहिली आहे. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची जाणीव, भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढं नेणंच हे त्यांचं खरं स्मारक. थोरांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य आपण पुढं नेणं म्हणजे त्यांचं खरं स्मरण करणं होय. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. प्रत्येक चरित्र लिहिताना, थोरांवर चरित्र लिहिताना एक महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाचं दार उघडं करून दिलं आणि म्हणून प्रत्येक आजची शिकलेली जी स्त्री आहे, ज्यांनी आपल्याला लिहिती बोलती केलं, अशा आपल्या पित्याचं, वडिलांच्या ठिकाणी असणाऱ्या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही.
ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांच्या योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईची खासियत आहे. ताराबाई मोडक यांचं चरित्र लिहिताना गिरिजा कीर म्हणतात, ह्या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात की माणसं ओळखून त्यांना योग्य कामाला लावणं ही ताराबाईची खासियत होती. हे खरं आहे. मोठी माणसे हिऱ्याची पारख करू शकतात, कारण मोठी माणसंच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक यांचा वसा पुढे अनुताई वाघ यांनी चालवला आणि अनुताई वाघ यांचं चरित्र सादर करताना गिरिजा कीर म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी प्रत्यक्षात आचरणात आणल्या. ताराबाई मोडक यांच्या शिष्या अनुताई वाघ, अनुताईंनी सुद्धा ताराबाईच्या पावलावर पाऊल टाकत किंबहुना त्यांच्याही पुढे एक पाऊल त्या अनुताई वाघ यांनी ठरवलं की आपल्याला ज्या भागामध्ये काम करायचं आहे त्या भागातली मुलं शिकवायची, त्यांना शिक्षणासाठी शाळेमध्ये येती करायची, त्या मुलं ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरातल्या अडचणी लक्षात घ्यायच्या, कार्यानुभव हा विषय शिकवताना मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या, त्यांना लहान मुलांना त्यांच्या परिसरात जी भाषा वापरली जाते त्या परिसरातली भाषा वापरून त्यांना श्रद्धेनं शिकवायचं, त्यात प्रेम ओतून शिकवायचं, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुताई वाघ यांनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सडसडत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईचं खरं स्मारक ठरेल. जन्मभर ते कार्य त्यांनी पुढं नेलं आणि पुढं नेण्यासाठी सडसडत्या रक्ताची तरुण मंडळी त्यांनी निर्माण केली, त्यांना पुढं यायला त्यांनी प्रोत्साहन दिलं, हेच अनुताईचं खरं स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकात राहून लोकजागृती कशी करावे हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणूनच ते महान संत होते. संत गाडगे महाराज यांचं चरित्र लिहिताना गिरिजा कीर म्हणतात की मुलांनो, एखादं संत पद प्राप्त व्हायला आपल्याला कोणते चमत्कार करावे लागत नाही, बाबा बनावं लागत नाही, विभूती लावून ध्यान करत बसावं लागत नाही, पहाडात तपश्चर्या करायला निघून जावं लागत नाही, तर संत पद प्राप्त व्हायला लोकांच्या मनात, ज्या लोकांची आपण सेवा करणार आहोत प्रत्यक्ष त्या लोकांच्या मध्ये राहून लोकांमध्ये जागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी आपल्याला दाखवून दिलं आणि म्हणूनच ते महान संत होते. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लग्नाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, दुःख स्वतः सहन करून तरी पण माता अहिल्याबाई होळकर यांनी जनसेवेला स्वतःला वाहून घेतलं होतं. त्यांच्याबद्दल लेखिका गिरिजा कीर लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. आपल्या प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव ह्या इतरांसाठी जगत आल्या होत्या. त्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या होत्या. त्यांचं जीवन गंगा जळासारखं निर्मळ होतं, शुद्ध होतं, पावन होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. अशा प्रकारे प्रत्येक चरित्र जेव्हा लिहिलं त्या प्रत्येक चरित्रातून मुलांसाठी एक संदेश त्यांनी दिलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाचा एक नवा आयाम दिलेला आहे. लहान मुलांना पचेल रुचेल असं आणि त्यांना समजेल अशी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखन केलेलं आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. गिरिजाबाईंनी लहान मुलांसाठी कथालेखनसुद्धा केलं. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. एकूण 8 कथा तू सावित्री हो या पुस्तकात आहे. त्यातली एक गोष्ट एका माणसाची ही जी कथा आहे अतिशय सुंदर आहे.
या कथेमध्ये एक मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. या पुस्तकामध्ये या गोष्ट एका माणसाची, या पुस्तकामध्ये मधू नावाचा एक गरीब मुलगा, त्याची आई आजारी पडते, तिच्या पोटामध्ये गाठी झालेल्या आहे आणि त्या गाठीचं ऑपरेशन करावं लागेल, तेव्हाच आईला बरं वाटेल असं डॉक्टर सांगतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पॉकेट मारतो. मधू परिस्थितीने गरीब, घरात कमावणारं कोणीच नाही, आईला तर वाचवायचं, अशा वेळी त्याला उपाय नसतो. तो एका व्यक्तीचं पॉकेट मारतो, म्हणजे चोरी करतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मग ते पॉकेट मारल्यानंतर मधू त्या पॉकेटामधल्या नोटा मोजतो. तब्बल 2000 त्यामध्ये असतात, पण सोबत त्यामध्ये एक चिठ्ठीसुद्धा असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, प्रिया आनंदा सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता दिलेला असतो. तर त्या मधूने जे पॉकेट मारलेलं असतं त्यामध्ये एक चिठ्ठी असते, प्रिया आनंदा, मी सोबत 2000 रुपये पाठवतो, आपल्या आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही आहे, तेवढेच पैसे माझे येण्या जाण्याचे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील, आणि खाली पत्ता दिलेला असतो. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. मधू जेव्हा ते पत्र वाचतो, चिठ्ठी वाचतो, मधूचे डोळे उघडतात की कुणाच्या तरी आईसाठी हे औषध पाण्याचे पैसे होते आणि तेच पॉकेट मी मारलेलं आहे. त्याला खूप भरून येतं, त्याला पश्चाताप वाटायला लागतो आणि पत्ता लिहिलेला असतो. तो पत्ता शोधत तो त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे पाठवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. मधू जेव्हा त्या माणसाचे पैसे परत करायला जातो, तो व्यक्ती ते पैसे घेत नाही, त्याला परत करतो. तो म्हणतो की आजच आई गेल्याची तार आली, माझी आई निघून गेली या जगातून, अशी तार मला आजच आली, आता मी या पैशाचे काय करू, तुला हे पैसे कामी येतील, तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मधूला तो व्यक्ती सांगतो की माझी आई आजच मरण पावली, आता या पैशाची मी काय करू, हे पैसे तू तुझ्या आईच्या औषधपाणीसाठी वापर, तुझी आई जर बरी झाली तर मला वाटेल माझीच आई बरी झाली असा आनंद मला मिळेल. मोठ्या मनाचं दर्शन विस्मयचकित करणारं या कथेमध्ये आहे. आणि त्यानंतर फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जापानी कथा प्रेक्षकांना, वाचकांना खिळवून ठेवते आणि त्यांच्यामध्ये उत्कंठा वाढवण्याचं काम करते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून या कथेचा आपल्याला उल्लेख करता येईल. बालकादंबरी हे कथेच्या पुढचं पाऊल. त्यानंतर लहान मुलांसाठी छोट्या छोट्या कादंबऱ्या लिहिण्याचं कामसुद्धा गिरजागीर यांनी केलेलं आहे. गिरजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. झंप्या द ग्रेट नावाची एक कादंबरी त्यांनी लिहिली आणि हा जो झंपा आहे तो खरोखरच ग्रेट आहे, महान आहे. महाचळवळ्या या कादंबरीमध्ये तो दाखवलेला आहे. वळवळ्या आहे, एका जागी स्थिर बसत नाही, वळवळ करतो. बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंपा बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. या कादंबरीमध्ये झंप्या नावाचा जो मुलगा आहे, अतिशय महाचळवळ्या वळवळ्या दाखवलेला आहे आणि ही कादंबरी वाचताना लहान मुलांना हा झंपा फार आवडायला लागतो. आग लागली असं वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेमध्ये रंगलेले आहे. आग लागलेली असते आणि आग विझवण्यासाठी आगीचा बंब बोलवण्याचं प्रकरण या कादंबरीमध्ये फार सुरेख असं रंगलेलं आहे. यडबंबू डब्बू ही बाल कादंबरीसुद्धा फारच मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपलं आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. आता प्रत्येक लहान मुलाला वाटतं घरात इतर भावंड असतात, परंतु घरातल्या इतर भावंडापेक्षा आईचंच आपण लाडकं व्हावं असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. तर यडबंबू डब्बू नावाची ही जी बालकादंबरी आहे, यामध्ये डब्बू नावाचा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. डब्बू नावाचा मुलगा आईला उगीच त्रास देणारा नसतो. त्याच्या मोठ्या ताईचा साखरपुडा असतो आणि त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले
त्याच्याकडे लग्न असल्यामुळे गरीब मुले येतात, काहीतरी मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. डब्बू त्यांना नाही म्हणतो, माझ्याकडे काही नाही. पण आईला जेव्हा तो सांगतो की काही गरीब मुले आली होती, काहीतरी मागत होती, आई म्हणते तुकडा तुकडा करून देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. डब्बू हे नेहमीसाठी ध्यानात ठेवतो, लक्षात ठेवतो. आणि मग दुपारी सगळे आराम करत असताना, वामकुक्षी घेत असताना, त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी, आईने ताईचा साखरपुडा असल्यामुळे व्याह्यांना देण्यासाठी जी मिठाई केलेली असते, लहान मुलं पुन्हा गरीब मुलं ते पुन्हा एक दुपारी भिकारी येतो. डब्बूला आपल्या आईचे बोल आठवतात आणि मिठाईचं जे ताट व्याह्यांना देण्यासाठी केलेलं असतं ते ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावाचा असा आहे. एकूणच गिरजाबाईंना शब्दाचे इतके सुंदर दान पडले आहे. एवढे सुंदर दान शब्द ते वापरतात. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटावे आहे. गिरजाकिरांनी सुंदर शब्दांचं वरदान त्यांना मिळालेलं आहे आणि म्हणून म्हणतात की अनंत हाताने देणं दिलेलं आहे. तुझ्याजवळ 2 हात आहे, त्या 2 हाताने तू किती घेशील. गिरजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा मनपूर्वक मानाचा मुजरा. अशा गिरजाबाईंची जी लेखणी आहे, सुंदर लिखाण साहित्यकृती त्यांच्या हातून घडलेल्या आहे, संस्कारक्षम वाङ्मय त्यांचं आहे, अशा या संस्कारक्षम वाङ्मयाला अंतपूर्वक मानाचा मुजरा लेखिका विजया वाड करतात.